नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2013 पासून 2024 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारलेले नफा आणि तोट्याचे वेगवेगळे एग्जांपल पाहणार आहेत, त्याचा ॲनालिसिस करणार आहेत, त्याच्या आपण वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहेत आणि सोबतच ते जे एग्जांपल आहेत ते विदाउट फॉर्म्युल्याचे आपण सॉल्व्ह करणार आहेत। फॉर्म्युल्याचा आपण कुठलाच वापर करणार नाहीत, फक्त तुम्हाला बेसिक 2 फॉर्म्युले माहित असले पाहिजेत, नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय एवढं जरी माहित असलं तरी आपण विदाउट फॉर्म्युल्याचे सगळे एग्जांपल सोडवणार आहेत। सोबतच बघा, याआधी मी 7 व्हिडिओ अपलोड केले आहेत मॅथमॅटिक्सचे, आपल्या टीईटीच्या गणिताचे, तर ते तुम्ही पाहिले नसेल तर ते पाहून घ्या। सोबतच त्या व्हिडिओवर आधारित मी टेस्ट बनवलेले आहेत जे आपल्या अक्षय गोरे प्ले स्टोर ॲपमध्ये फ्रीमध्ये अपलोड केलेले आहेत। त्या पूर्ण एक्झाम ओरिएंटेड आहेत, PYQ बेस्ड आहेत, तर त्या पण तुम्ही सॉल्व्ह करून घ्या। ॲपची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो। त्यानंतर बघा, हा व्हिडिओ पाहायच्या आधी, नफा तोटाचा व्हिडिओ पाहायच्या आधी कालचा जो पर्सेंटेजचा व्हिडिओ आहे शेकडेवारीचा तो पहा, कारण तो जर तुम्हाला समजला नाही तर आजचा नफा तोटा सुद्धा समजणार नाही। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, नफा आणि तोटा। तर बघा, सुरुवातीला फक्त 2 कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय। आता समजा माझ्याकडे हा पेन आहे, या पेनची 100 रुपये किंमत आहे, मी माझ्या मित्राला 120 रुपयाला विकला, म्हणजे बघा मला नफा किती झाला, म्हणजेच विक्री किंमत बरोबर, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, विक्री किंमतला SP म्हणतात, सेलिंग प्राइस, आणि खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस। म्हणजेच प्रॉफिटचा काय फॉर्म्युला झाला, SP - CP। हा एक फॉर्म्युला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे बेसिक फॉर्म्युला। नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय। तोटा म्हणजे काय असणार, आता हा 100 रुपयाचा पेन मी माझ्या मित्राला जर 80 रुपयाला विकला तर मला 20 रुपये तोटा होणार बरोबर, म्हणजे याचा उलटा असणार तोटा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तोटा असणार। मी खरेदी केली होती 100 रुपयाला आणि विकली मी 80 रुपयाला, म्हणजे मला 20 रुपये तोटा झाला। यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लॉस म्हणतात। लॉसचा फॉर्म्युला काय होणार, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस। हे 2 फॉर्म्युले तुम्हाला फक्त माहित असले पाहिजेत, बेसिक फॉर्म्युले म्हणून। याचाच वापर आपल्या एक्झाम्पलमध्ये होणार आहे। तर सुरुवात करूया। बघा, पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, पहिलं एक्झाम्पल बघा, टीईटी पेपर 1 2013 मध्ये विचारलेला आहे। आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचे पण एक्झाम्पल पाहणार आहेत। पहिले एक्झाम्पल टीईटी पेपर 1 2013 ला काय म्हणले, एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो। एक वस्तू विकल्यावर विक्रेत्याला किती होतो, 4% तोटा होतो। जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयाने वाढवली असती तर 6% नफा झाला असता। यावरून वस्तूची मूळ किंमत काढायची आहे। मूळ किंमत म्हणजे काय, कॉस्ट प्राइस, म्हणजेच मूळ खरेदी किंमत याचा अर्थ असतो। ठीक आहे, तर तुम्हाला जी मेथड सांगणार आहे आज त्याच्यामध्ये आपल्याला असं चार्ट बनवायचं, थोडक्यात एक स्ट्रक्चर बनवायचं असतं। इथं सेंटरला काय करायचं, खरेदी किंमत ठेवायची म्हणजे कॉस्ट प्राइस ठेवायची। तोटा जो असतो, मी काल पर्सेंटेजमध्ये सांगितलं होतं, घट म्हणजे थोडक्यात तोटा आणि वाढ म्हणजे नफा। काल मी तुम्हाला पर्सेंटेज शिकवलेलं आहे, त्याच्यात घट म्हणजे तोटा आणि वाढ म्हणजे नफा, एवढं लक्षात ठेवा। तर बघा, 4% जर तोटा झाला असता, आपण काय करतो, हे जे प्रॉफिट अँड लॉस आहे याच्यामध्ये जी कॉस्ट प्राइस असते म्हणजे जी खरेदी किंमत असते ही 100 मानून चालतो। 100 मानायची म्हणजे सोपं जाते जरा। ठीक आहे, तर 4% तोटा होतो म्हणले सुरुवातीला। तोटा काय करायचा, तुम्हाला नंबर लाईन माहित असेल, नंबर लाईन तुम्हाला माहित असेल बरोबर। इथं बघा -1, त्याच्यानंतर 0 1 2 असं लिहिलेलं राहतंय। इथून इथपर्यंत आपल्याला जर डिस्टन्स काढायला लावलं, -1 पासूनचं 2 पर्यंतचं डिस्टन्स म्हणलं किती आहे, तर आपण कसं काढतो, 1 2 आणि 3, म्हणजे डिस्टन्स किती यायचं, 3 डिस्टन्स असणार आहे। तर या नंबर लाईनचा म्हणजे संख्या रेषेचा आपण वापर करणार आहे आज। कसं सॉल्व्ह करायचं बघा, तोटा जो आहे तो लेफ्ट साईडला लिहायचा आणि नफा राईट साईडला लिहायचा, आणि आपल्याला काय बाणाचा उपयोग करायचा आहे। हे आपण बेसिक स्ट्रक्चर काढून घेतलं। कॉस्ट प्राइस 100 आहे, जर 4% तोटा होतो म्हणले, काय दिलेलं आहे, 4% तोटा होतो। तोटा डाव्या साईडला लिहायचा 4%, आणि तोटा म्हणजे काय, लॉस, म्हणजे वजा करून घेतलं, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 96 ला जाणार बरोबर, म्हणजे 96 काय असणार आहे, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत असणार आहे। जर 4% तोटा झाला तर काय म्हणलं आता पुढचं, जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयाने वाढवली असती तर 6% नफा झाला असता। 6% नफा कशावर होणार आहे, खरेदी किमतीवर, म्हणजे 100 वर 6%, नफा किती व्हायला लागलाय, 6% प्रॉफिट। त्याच्यामुळे काय करायचं, 100 मध्ये 6 ऍड करायचं, किती झालं, 106। ही पण सेलिंग प्राइस आहे। 2 सेलिंग प्राइस सांगितलं आपल्याला, एक तर 4% तोटा झाल्यावर आणि दुसरी म्हणजे 6% नफा झाल्यावर। आणि आपल्याला एक कंडिशन काय दिलेली आहे, जर त्या वस्तूची किंमत 550 रुपयाने वाढवली असती तर 6% नफा झाला असता। म्हणजे इथून 96 पासून 106 पर्यंत जायला आपल्याला काय दिलेलं आहे, 550 रुपये किंमत बरोबर। 96च्या ऐवजी जर मी 106 ला दिलं असतं, ते 96च्या ऐवजी जर 106 ला दिलं असतं तर मला 550 रुपयाची काय झाली असती, 550 रुपये मला वाढ भेटली असती बरोबर। तर काय करायचं आपल्याला आता,
96 पासून 106 पर्यंत डिस्टन्स काढायचा. आता तुम्हाला नंबर लाईन सांगितली मी, नंबर लाईनवर मायनस 0 आणि प्लस असतं बरोबर. आपण त्यातून डिस्टन्स काढू शकतो. तर 106 आणि 96 मधलं डिस्टन्स काढून घेऊ. किती आहे? 106 वजा 96 जर केलं किती येणार आहे? 0 1, म्हणजे 10 युनिट डिस्टन्स येणार आहे बरोबर. 96 पासून 106 पर्यंत 10 युनिट डिस्टन्स येणार आहे, 10 युनिट. आणि या 10 युनिटचीच किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 550. या 10 युनिटची किंमत आपल्याला दिलेली आहे 550. आपल्याला किती युनिटची काढायची आहे? ओरिजिनल मूळ किंमत म्हणजे काय? कॉस्ट प्राइस, जी की 100 युनिट आहे, आपल्याला 100ची काढायची आहे बरोबर. 10 युनिटची जर 550 असेल तर 100 युनिटची किती असणार आहे? याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 100 येते. याच्यामुळे इथं पण 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 5500. समजलं? आपण कुठलाच फॉर्म्युला वापरला नाही, फक्त हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. जी कॉस्ट प्राइस आहे, खरेदी किंमत आहे, ते मध्ये ठेवायची, तोटा लेफ्ट साईडला लिहायचा आणि नफा जो आहे तो राईट साईडला लिहायचा. पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 1 2014ला विचारलेलं काय म्हणलं बघा. 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती असं विचारलंय. तर हे एक्झाम्पल मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं पर्सेंटेज घेताना. काल 1-2 जणांच्या कमेंट आल्या होत्या पर्सेंटेजच्या चॅप्टरला की तुम्ही पेपर 1चे क्वेश्चन घेतले नाहीत. तर पर्सेंटेजचे पेपर 1ला डायरेक्ट क्वेश्चन नव्हते, तुम्हाला सांगितलं होतं मी, इनडायरेक्ट असे क्वेश्चन होते. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला शेकडा म्हणजे काय, टक्केवारी म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला कालचा व्हिडिओ पण पाहावा लागेल. त्याच्यामुळे सांगितलं होतं मी, दोन्ही पेपरसाठी उपयुक्त आहे. तर आता सॉल्व्ह करू. 12 वस्तूंची विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे काय? सेलिंग प्राइस. मी जरा इंग्लिश टर्म लिहिणार आहे, तेवढं समजून घ्या. विक्री किंमत म्हणजे काय? सेलिंग प्राइस. काय दिलेलं आहे? 12 वस्तू याची विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस ही 15 वस्तूच्या खरेदी किंमती एवढी म्हणजे इज इक्वल टू बरोबर 15 वस्तूंच्या कशा एवढी आहे? खरेदी किंमत एवढी. खरेदी किंमत म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. हे दोन इक्वल दिले आपल्याला, एवढंच दिलेलं आहे. एकच कंडिशन आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे. तर विचारलंय काय? व्यवहारात नफा किंवा तोटा किती. तर बघा काय करायचं, याच्या संख्या आहेत ते एका बाजूला न्यायच्या आणि हे SPCP जे लिहिलेलं आहे ते एका बाजूला घेऊन यायचं. शक्यतो काय करायचं, CP म्हणजे काय? खरेदी किंमत. ही कधी पण छेदात आणायचा प्रयत्न करायचा, म्हणजे सोपं जाते आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. तर बघा हे CP आपण जर इकडे आणलं, इकडे काय गुणाकारात आहे 15 गुणिले CP. इथं काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो बरोबर, इथं काहीच नाही म्हणजे गुणाकार असतो. SP हे जे CP आहे ते इकडे घेऊन येऊ आणि हे जे 12 आहे हे 12 आपण इकडे पाठवून देऊ. म्हणजे काय होणार आहे बघा, SP भागिले CP बरोबर 15 छेद किती व्हायला लागले? 12. हे 12 तिकडे गेलं, हे CP इकडे आणलं. CP म्हणजे काय? खरेदी किंमत. SP म्हणजे विक्री किंमत. म्हणजे थोडक्यात अर्थ काय होतो, जेव्हा कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत 12 आहे त्या टायमिंगला विक्री किंमत व्हायला लागली 15. मग 12 रुपयाची वस्तू जर 15 रुपयाला विकली तर नफा किती होणार आहे? 3 रुपयाचा किंवा 3 युनिटचा नफा होणार आहे. हा नफा कितीवर होणार आहे? 12 रुपयावर होणार ना. आता हा पेन 12 रुपयाचा आहे, हा पेन मी तुम्हाला 15 रुपयाला विकला तर मला 3 रुपये नफा झाला बरोबर. पण हा नफा किती रुपयावर झाला? तर 12 रुपयावर, कारण ह्याची किंमत 12 आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत. नफा किंवा तोटा आपण कशावर मोजतो? तर जनरली खरेदी किंमतीवर मोजतो. म्हणजेच 3/12 आलं तर 100 वर किती? याचा अर्थ काय झाला बघा, 12 रुपयावर मला 3 रुपये प्रॉफिट आहे, तर 100 वर किती? आपल्याला तेच काढायचंय, नफा किंवा तोटा. आणि ते शेकडा दिलेला आहे म्हणजे 100 वर किती असं विचारलंय. तर हे जर आपण सॉल्व्ह केलं, 3 1 3, 3 4 12, 4 1 4, भाग्याला 25चा, तर काय येणार आहे उत्तर? 25% नफा. ऑप्शन म्हणजे 25% तोटा पण आहे, पण तोटा झालेला नाही आपल्याला. इथं दिसतंय 12 रुपयाची वस्तू आपण काय केली? 15 रुपयाला विकली, म्हणजे 3 रुपये आपल्याला नफा झालेला ना. त्यामुळं 3/12 गुणिले 100 केलं, उत्तर आलं 25. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 2 2014ला आलेला आहे. याला मी 2 तुम्हाला वेगवेगळे पद्धत सांगणार आहे आणि दोन्ही पद्धतीमध्ये पण आपल्याला फॉर्म्युलाचा वापर करायचा नाही. पहिली पद्धत तुमची फेवरेट म्हणजे कुठली? 100 वापरायची. तर काय करू, प्रश्न काय दिला बघा. A ने B ला एक बॅग 30% नफ्याने विकली. समजा A नं ती बॅग 100 रुपयाला घेतलेली आहे किंवा त्याची खरेदी किंमत 100 आहे असं समजा. B ला काय केलं त्यानं? 30% नफ्याने दिली. त्यानं B ला दिली बॅग, B इथं आहे, 30% नफा, 30% प्रॉफिट. 100चे 30% म्हणजे किती? 30च. म्हणजे आपल्याला ह्याच्यात 30 ॲड करावं लागेल. म्हणजे B ला किती रुपयाला विकली ती बॅग? 130 रुपयाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तीच बॅग B ने C ला 20% तोट्यात विकली. B नं काय केली? C ला विकली. किती रुपयाला विकली? 20% तोटा, 20% लॉस, 20% लॉस. तर 130चे 20% कसं काढायचं? डायरेक्ट ज्यांना माहित आहे 20% म्हणजे 1/5 डायरेक्ट काढू शकता. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बघा, 130 गुणिले 20/100 असं लिहायचं. 20 × 20, 20 × 100. जर भाग घातला 5 2 10 उरले 3,
5 सक 30 म्हणजे 26 रुपये आलं. 26 रुपये तोटा आहे म्हणजे आपल्याला वजा करावं लागणार आहे. या 130 मधून 26 रुपये वजा करावं लागणार आहे. म्हणजे सी ला किती रुपयाला ती बॅग भेटेल? 104 रुपयाला किंवा 104 युनिटला म्हणा. आपण हे जे मानलेलं आहे ते युनिट मानलेलं असतं बरोबर. 104 युनिटला सी ला मिळाली. आता काय दिलंय? ती बॅग सीनी 832 रुपयात विकत घेतली. तर हे जे 104 युनिट आहे याचीच व्हॅल्यू 832 दिलेली आहे आपल्याला. 104 युनिट जे आहे याची व्हॅल्यू आपल्याला उदाहरणात काय दिलेली आहे? 832 रुपये. आणि विचारलंय काय? तर एनी खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किंमत किती? एनी कितीला खरेदी केली ती? 100 रुपयाला. म्हणजे 104 युनिटची जर 832 व्हॅल्यू असेल तर 100 युनिटची किती हे काढायचं आपल्याला. ह्याच्यासाठी आपण सिंपल तिरकस गुणाकार करू. काय करायचं? 832 गुणिले 100 आणि भागिले काय करणार? 104. म्हणजे आपल्याला उत्तर ह्या क्वेश्चन मार्कचं किंवा तुम्ही एक्स मानलं तर एक्सचं उत्तर येणार बरोबर. जर भागाकार केला काय येईल? 4 2 8 उरले 2, 4 सक 24, 26चा भाग गेला. त्यानंतर 4 2 8 आणि 4 8 32, 208चा भाग गेला. त्याच्यानंतर बघा 26 8 208 येणार आहे आणि 8 गुणिले 100 गेलं तर उत्तर काय येईल आपलं? 800 येणार आहे. तर समजलं असेल आपण काय फॉर्म्युलाचा वापर केला नाही. सुरुवातीची काल जी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मी बेसिक मेथड सांगितली होती 100 वापरून, जी तुमची फेवरेट मेथड आहे. कोणाकोणाला वाटतं की 100 वापरूनच सगळं होतं, तर तसं नसतं. त्याच्यात बघा ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये येतात ऑप्शन, ज्यावेळेस म्हणजे क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये येतात त्यावेळेस 100ची व्हॅल्यू 100ची पद्धत आपल्याला जरा चुकीची ठरते किंवा अवघड ठरते. आता काय करू? दुसऱ्या मेथडनं बघू. उत्तर काय आलं आपलं? 800. आता दुसऱ्या मेथडनं बघू. तुम्हाला दुसरी मेथड कुठली सांगितली होती मी? फ्रॅक्शनची मेथड सांगितली होती. अपूर्णांक जर असेल तर ती मेथड वापरता येते. तर आपण काय करू? एक्झाम्पलमध्ये पण वापर करून बघू. काय दिलेलं आहे? पहिल्यांदा एने बीला 30% नफ्याने दिली. समजा एला जर ती x रुपयाला भेटली असेल म्हणजे एची खरेदी किंमत जर x असेल, एवढं लक्षात ठेवा, एची खरेदी किंमत किती आहे? x. एने बीला 30% नफ्याने दिली. 30% म्हणजे काय? 30% म्हणजे 30/100. यालाच काय लिहिता येईल? 3/10. आता 30% नफा होण्याचा अर्थ काय असतो? 10 रुपयाची वस्तू 3 रुपये नफ्याने म्हणजे 13 रुपयाला विकणे. म्हणजेच ती किंमत 13/10 होणे. 30% नफा होणे म्हणजे काय? एखादी किंमत 13/10 पट होणे. म्हणजे एने जर बीला किंमत, एने बीला वस्तू विकली बरोबर, एकड तर x रुपयाला होती, एने बीला विकली. आता काय होणार? त्याची किंमत x गुणुले 13/10 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तीच बॅग बीने सीला विकली कितीला? 20% तोट्याने. आता तसंच बघू. 20% म्हणजे काय? 20% म्हणजे 1/5 आणि 20% तोटा होणे म्हणजे काय? 5 रुपयाची वस्तू 1 रुपये तोट्याने विकणे म्हणजे 4/5ला विकणे. थोडक्यात त्याची किंमत 4/5 पट होत असते. तर बी आहे. आता समजा खाली लिहू आपण जरा. बीला एने बीला कितीला विकली? x गुणुले 13/10ला. आता बीने सीला कितीला विकणार आहे? ही तर किंमत ॲज इट इज राहणार x गुणुले 13/10. याला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 4/5ने. ही मी दुसरी मेथड सांगतोय बरोबर. पहिल्या मेथडने तर आपण उत्तर काढलेलं आहे. आता बघा 13×52 आणि खाली 10×50 आणि हे x ॲज इट इज आलं. म्हणजे आधी जी किंमत x होती ती आता किती झाली? x गुणुले 52/50 झाली. x गुणुले 52/50. याचा अर्थ काय असतो बघा? पहिल्यांदा 50 होती, नंतर 52 झाली. म्हणजेच बघा 50च्या मागं 2 वाढ झाली बरोबर. 50च्या मागं किती झाली? 2 वाढ झाली. तर आपल्याला काय विचारलंय? ती वस्तू सीला 832 रुपयात विकलेली आहे. तर आपल्याला थोडक्यात याची व्हॅल्यू दिलेली आहे. x गुणुले 52/100 जे आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला हे काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही बरोबर. आपल्याला नफा किंवा तोटा असं विचारलेलं नाही लगेच, आपल्याला खरेदी किंमत विचारली. तर x गुणुले 52/50 याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 832 रुपये. कारण ही सीला ज्या किमतीत विकली गेली ती किंमत आहे बरोबर. तर आपण कॅल्क्युलेशन केलं. 2चा भाग गेला 26, 2चा भाग घातला 25. परत एकदा बघा x बरोबर काय येणार आहे? 832 गुणुले 25/26. 26चा जर पाडा म्हणला 26 1 26, 26 2 52, 26 3 78. उरले 5 आणि 26 2 52 म्हणजे 32चा भाग गेला. 25 गुणिले 32 करायचं आपल्याला. 25 गुणिले 32 कसं करायचं? डबल ट्रिक माहीत असेल तुम्हाला, याची नसेल तर सांगतोय. 25 गुणिले 32 करायचंय. आपलं उत्तर आलेलं आहे बघा 25 गुणिले 32. मी ती ट्रिक न सांगतो तुम्हाला जरा कसं करायचं कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी. डायरेक्ट 2 अंकी पाडा तर करू शकता तुम्ही. 32 गुणिले 25 पाडा पण करू शकता डायरेक्ट. पण ज्यावेळेस आपण 25 ने एखाद्या संख्येला गुणतो त्या टायमिंगला काय करायचं? 32ला आपण 25 ने गुणायलो ना, तर 32च्या पुढं 2 0 ठेवून टाकायचे आणि /4 करायचं. म्हणजे किती? 4 8 32. उत्तर परत एकदा 800 येणार आहे आपलं बरोबर. 25ला ज्यावेळेस एखाद्या संख्येला आपण 25 ने गुणतो त्या टायमिंगला काय करायचं? त्या संख्येला 2 0 द्यायचे आणि भागिले 4 करायचं.
थोडक्यात कसं असते, 25ला आपण काय लिहू शकतो, 100/4 लिहू शकतो. तर कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी यात छोट्या छोट्या ट्रिक राहतात, बरोबर. तर उत्तर आले 800. दोन्ही मेथडनं सांगितलं तुम्हाला. TET पेपर 2 2014ला विचारलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू, TET पेपर 2 2016ला. तर बघा, नफा आणि तोटावर एवढेच एक्झाम्पल विचारले आहेत, अजून 2-3 एक्झाम्पल राहिलेत. जर पेपरमध्ये तुम्हाला नफा आणि तोटाचा प्रश्न आला तर या एक्झाम्पलच्या बाहेर जाणार नाही, या पॅटर्नच्या बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळं काळजी अजिबात करू नका, आहे त्याचीच रिव्हिजन करा. अशा प्रकारचे एक्झाम्पल अजून सोडवा, कारण हे जे एक्झाम्पल आहेत मी ॲनालिसिस करून PYQ मधून घेतलेले आहेत. तर आता बघू, हा प्रश्न काय दिलेला आहे, एका व्यक्तीने 300 रुपयात 60 संत्री विकत घेऊन 250 रुपयात 40 संत्री विकले तर त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला. तर बघा, 300 रुपयाला काय केलंय त्यानं, 60 संत्री घेतलेत आणि 250 रुपयाला त्यानं 40 संत्री विकलेत. आपल्याला त्याला नफा झाला का तोटा ते बघायचंय. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, पहिली पद्धत जर म्हणलं तर एका संत्र्याची किंमत काढायची. आता 60 संत्री त्यानं 300 रुपयाला घेतले आणि 40 संत्री त्यानं 250 रुपयाला विकले. 60 संत्री त्यानं 300 रुपयाला घेतले आणि 40 त्यानं 250 रुपयाला विकले. त्याच्यामुळं पहिली मेथड काय करायची, एका संत्र्याची किंमत काढू शकतो आपण. 60ने जर भाग दिला तर 5 रुपये, म्हणजे एक जर संत्री असेल, इकडं संत्री लिहू, ही संत्री आणि इकडं किंमत. एका संत्र्याची किंमत किती आहे, 5 आहे, बरोबर. आणि इथं जर भाग देऊन बघितला आपण, 40ने जर भाग घातला, 40 × 40, हे 0 ला 0 कट झालं, 4 × 24 उरले 1 ला भाग जात नाही म्हणून पॉईंट घेतला, राहिलं 10 आणि आलं 25. म्हणजे थोडक्यात काय झालं, इथं बघा, एक संत्री त्यानं 5 रुपयाला घेतलाय आणि एक संत्री त्यानं 6.25 रुपयाला विकलाय, बरोबर. एक संत्री त्यानं 5 रुपयाला घेतला आणि तोच एक संत्री त्यानं 6.25 रुपयाला विकला. मग नफा किती झाला त्याला, 5 रुपयाची वस्तू त्यानं 6.26 रुपयाला विकली, नफा किती झाला, 1.25 झाला, बरोबर. 1.25 किती रुपयावर झाला, तर 5 रुपयावर झाला. तर 100 रुपयावर आपल्याला काढायला सांगितलंय, बरोबर. 100 रुपयावर, शेकडा म्हणजे 100वर काढायचा असतो. मग आपण काय करतो, 100 गुणतो. 5 जर भाग दिला किती येणार आहे, 20, बरोबर. आणि 12.5 गुणले जर 20 केलं, 1.25 गुणले 20 केलं तर काय येणार आहे, 25 येणार आहे, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, नफा झाला ना, 5 रुपयाची वस्तू 6.25ला, म्हणून 25% नफा येणार आहे. ऑप्शनमध्ये 25% तोटा पण दिलेला असतं, इथं कन्फर्म करायचं नफा झालाय का तोटा झालाय ते, बरोबर. ही झाली पहिली मेथड. पहिल्या मेथडमध्ये आपण काय केलं, एका संत्र्याची किंमत काढली. आता दुसरी मेथड सांगतो मी तुम्हाला. एखाद्याला जर प्रत्येक संत्र्याची म्हणजे एका संत्र्याची जर किंमत नसेल काढायची तर काय करू शकतो तो, 300 रुपयाला 60 संत्री त्यानं विकत घेतलेल्या आहेत आणि 250 रुपयाला 40 संत्री विकले. तर काय करू शकतो, इथं संत्र्याची संख्या 60 आहे आणि इथं संत्र्याची संख्या 40 आहे. तर थोडक्यात काय करायचं, इथं संत्र्याची संख्या आपण जर 40 केली तर ते पण करू शकतो, बरोबर आहे. 300 रुपयाला 60 संत्री, बरोबर. 300 रुपयाला 60 संत्री, तर 40 संत्री किती रुपयाला, हे पण करू शकतो आपण, बरोबर. असं पण करू शकतो आणि त्याच्यावरून पण काढू शकतो, बरोबर आहे का. म्हणजे बघा, 300 रुपयाला जर 60 संत्री असतील तर 40 संत्रीची किंमत किती असणार आहे, 40 संत्र्याची किंमत येईल, तिरकस जर गुणाकार केला आपण, हे गुणिले हे आणि हे गुणिले हे, बरोबर. क्वेश्चन मार्क × 60, बरोबर. 40 गुणिले 300, हे 60 आहे ते तिकडे घेऊन जाऊ आपण, 40 गुणिले 300 भागिले 60, 60 × 60 आणि 60 × 5 = 300. 40 गुणिले 5 जर केलं तर उत्तर काय येणार आहे, 200. म्हणजे थोडक्यात त्यानं 200 रुपयाला 40 संत्री घेतलेत. आपण तेच कन्वर्ट केले फक्त, बाकी काय केलेलं नाही. एखाद्याला जर एका संत्र्याची किंमत नसेल काढायची तर ते 40 पण करू शकतं, कारण दोन्ही इक्वल होईल इथं, बरोबर. म्हणजेच त्यानं 40 संत्री 200 रुपयाला घेतले होते, विकत घेतले होते आणि 40 संत्री त्यानं 250 रुपयाला विकलेत. याचा अर्थ काय, त्याला 50 रुपयाचा नफा झाला का, 50 रुपयाचा नफा झाला. किती रुपयावर नफा झाला तो, तर तो झाला 200 रुपयावर, बरोबर. 200 रुपयावर. तर आपल्याला शेकडा नफा विचारलंय, याचा अर्थ असतो 100 वर किती, त्यामुळे काय करायचं, × 100 करायचं. जर भाग घातला 50 × 50, खाली आलं 4 आणि 4चा जर 100ला भाग घातला तर 25 आलं. आणि इथं नफा झालेला आहे, 200ची वस्तू 250ला विकली, त्यामुळे 25% नफा आपलं उत्तर असेल. समजलं. पुढचा प्रश्न बघा, TET पेपर 2 2021. TET पेपर 2 2021. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती होता. किती होता म्हणजे आधीचा नफा, ओरिजिनल नफा दिलाय.
तर हे बघा, याच्यामध्ये आपण बेसिक जो फॉर्म्युला आहे ह्याचा प्रॉफिटचा, नफ्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा वापर करू, किंवा याच्यासाठी दुसरी मेथड म्हटलं तर ऑप्शन थ्रू पण जाता येते. पण कसं होतंय, ऑप्शनमध्ये जर समजा आपलं उत्तर आता 60 जर असेल तर वरून खालपर्यंत जाईपर्यंत आपला असा पण टाइम जाणार आहे. त्यामुळे काय करायचं, ट्रॅडिशनल मेथड वापरायची, जी मेन पद्धत आहे ती वापरायची. आपल्याला एकच फॉर्म्युला माहित आहे प्रॉफिटचा. प्रॉफिट म्हणजे नफा. नफा म्हणजे काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बरोबर. माझ्याकडे 100 रुपयाचा पेन होता, तो मी 120ला विकला. 100चा पेन 120ला विकला, म्हणजे 120 वजा 100 केलं तर 20 रुपये मला नफा. याच्यावरून हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युला पण काय रट्टा मारायची गरज नाही. 100 रुपयाचा पेन 120ला विकला असं लक्षात ठेवा, म्हणजे विक्री किंमत आणि खरेदी किंमत तुमच्या लक्षात येईल. तर हा फॉर्म्युला मला माहिती आहे. आता काय सांगितलं, ही पहिली कंडिशन झाली, प्रॉफिटची ही पहिली कंडिशन झाली. आता काय सांगितलंय, जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली, दुसरी कंडिशन दिली. आता प्रॉफिटचा फॉर्म्युला ॲज इट इज लिहिला आपण. आता काय केलंय, वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली, म्हणजे ही सेलिंग प्राइस दुप्पट केली. याला काय करायचं, 2 न गुणायचं, 2 गुणले SP. आणि काय म्हणलंय, नफा 3 पट झाला. आता नफा आधी P होता, आता किती होणार, 3 पट होणार, म्हणजे 3P होणार. तर आपल्याला विचारलंय शेकडा नफा किती होता, म्हणजे पूर्वीचा. बरोबर, पूर्वीचा शेकडा नफा किती होता असं विचारलंय. कॉस्ट प्राइस मध्ये काय चेंज केली का, नाही, ॲज इट इज ठेवलं. हे झालं दुसरं इक्वेशन. आता हे 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करायचं, P ची जी व्हॅल्यू आहे SP मायनस CP ती ह्याच्यात ठेवायची, ही व्हॅल्यू इथं ठेवायची. म्हणजेच बघा 3 आणि कंसात P च्या जागी काय ठेवू शकतो आपण, SP मायनस CP. बरोबर. हे ॲज इट इज घेतलं खाली, 2 SP मायनस CP. सिम्प्लिफिकेशन केलं तर बघा 3 SP मायनस 3 CP बरोबर 2 SP मायनस CP. SP एका बाजूला घेऊ आणि CP एका बाजूला घेऊ. SP म्हणजे काय, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, आणि CP म्हणजे खरेदी किंमत. हे 3 SP आणि हे 2 SP इकडे घेऊन येऊ, म्हणजे किती होणार आहे, 3 SP वजा 2 SP म्हणजेच काय, SP. बरोबर. हे मायनस SP आणि याच्यात हे मायनस 3 CP जर इकडे नेला आपण तर काय होणार, अधिक होणार ना. बरोबर. हे 3 CP जर आपण तिकडे नेलं, हे इकडे वजा आहे, तिकडे अधिक होणार आहे, म्हणजेच मायनस CP अधिक 3 CP म्हणजे काय येणार आहे, 2 CP. तर मी काय सांगितलं तुम्हाला, कॅल्क्युलेशन जर सिंपल करायचं असेल तर CP जे असतो तो बेसमध्ये घ्यायचा, छेदात घ्यायचा. तर काय करू आता, ह्या CP इकडे घेऊ. इथं काहीच नाही म्हणजे काय असतं, गुणाकारात 1 असतो. बरोबर. काहीच नाही म्हणजे 1 असतो. बरोबर. तर काय केलं आपण, SP अपॉन CP केलं. बरोबर. 2 ॲज इट इज आहे आणि हे 1 आहे ते इकडे ढकलून दिलं, म्हणजे 2/1 केलं. इथं आपलं उत्तर आलेलं आहे बघा. काय करायचं आता, याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या पहिल्यांदा. CP म्हणजे खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस, आणि SP म्हणजे सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत. 1 रुपयाची वस्तू होती ती 2 रुपयाला विकली. 1 रुपयाची वस्तू होती ती 2 रुपयाला विकली, म्हणजे नफा किती झाला, नफा झाला 1 रुपयाचा. 1 रुपयाचा नफा झाला, पण किती रुपयावर झाला तो, 1 रुपयाचा नफा झाला 1च रुपयावर, म्हणजे खरेदी किमतीवर नफा होतो. बरोबर. नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर होत असतो जनरली. बरोबर. म्हणजे 1 रुपयावरच 1 रुपये नफा. थोडक्यात हा 100 रुपयाचा पेन मी अजून 100 रुपये नफा, म्हणजे 100 रुपये नफ्याने जर तुम्हाला विकला तर कितीला तुम्हाला पडेल तो, 200 रुपयाला. बरोबर. हा 100 रुपयाचा पेन मी जर तुम्हाला 200 रुपयाला विकला तर मला नफा किती होणार, 100 रुपये. म्हणजे थोडक्यात 1 रुपयाची वस्तू होती, 1 रुपयाची कॉस्ट प्राइस होती, त्याच्यावर 1 रुपये नफा पडला. तर आपल्याला काय करायचं आहे, 100 वर किती शेकडा नफा म्हणलंय, म्हणजे गुणुले 100 जर केलं तर उत्तर काय येणार आहे, 100% हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न बघा मी सांगतो तुम्हाला, म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतोय. तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने केलेलीच बेस्ट राहील. कोणते शिक्षक तुम्हाला सांगत असतील बघा, तुम्ही शिकला पण असाल किंवा कुठल्या पुस्तकात पण बघितलं असेल, ऑप्शनमधून जा म्हणून सांगतात. पण हा जर ऑप्शन 100 शेवटचा असता, चौथा ऑप्शन जर असला असता तर तुमचा टाइम वेस्ट होणार आहे, किंवा सांगता येत नाही कुठल्या 2 नंबरला आहे का 3 नंबरला आहे. जर एखाद्याने खालून सुरुवात केली ऑप्शन एलिमिनेट करायला तर तो पहिला असू शकतोय. त्याच्यामुळं ट्रॅडिशनल मेथडनं जावा. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघू. TET पेपर 1 2024ला, पेपर 1 वाले लक्ष करा. TET पेपर 1 2024ला काय दिलेलं आहे, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो. मी तुम्हाला फक्त या पूर्ण सेशनमध्ये फॉर्म्युलाच तर वापर सांगितलेला नाही. बरोबर. तुम्हाला फक्त 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा म्हणलं मी. नफा आणि तोटा बेसिक काय असते ते पण आपण आत्ता वापरला, ऑप्शनमधून पण करू शकत होतो आपण. आता काय करायचं आपल्याला, तुम्हाला मी सांगितलं ते बेसिक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. कॉस्ट प्राइस, उजवीकडे जर गेलं तर नफा आणि डावीकडे गेलं तर तोटा. बरोबर. तोटा म्हणजे मायनस किंवा घट आणि नफा म्हणजे वाढ किंवा प्लस, एवढंच लक्षात ठेवायचंय. तर काय दिले बघा, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती 640 रुपयास विकल्याने होतो. तर आपल्याला विचारलेलं आहे मूळची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत म्हणजे काय, कॉस्ट प्राइस. मगाशीचा तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आला असेल, असं लिहून घ्यायचं कॉस्ट प्राइस. आता तोटा दिलेला आहे आपल्याला, तोटा काय करायचा, डाव्या बाजूला लिहायचा आणि नफा
उजव्या बाजूला लिहायचा. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. या बेसिक स्ट्रक्चरनं तुम्हाला गणित सुटणार आहेत अशा प्रकारची. आणि TET मध्ये हेच गणित वारंवार रिपीट झाले आहेत बघा. याच्या आधीचं पण एक्झाम्पल आपण तसं सॉल्व्ह केलं होतं. फॉर्म्युल्याचा वापर करायची गरज पडणार नाही. तर काय दिले, ती वस्तू 560ला विकल्याने तोटा झालाय. मग आपण काय करू, इथं 560 लिहू. 560 लिहिलं, तोटा झालाय बरोबर. आणि इकडं 640 रुपयाला विकल्याने नफा झालाय. मी काय म्हणलं तुम्हाला, नफा जो आहे तो उजवीकडे लिहा आणि तोटा डावीकडे लिहा. तोटा डावीकडे लिहा. तर काय म्हणलंय, जितका तोटा होता, तोटा समजा मी x मानला, तोटा समजा मी x मानला, मला माहित नाही किती तोटा आहे, मी x मानला, त्याच्या तिप्पट नफा आहे म्हणलं. म्हणजे तोटा जर x असेल तर नफा किती असणार आहे, 3x असणार आहे. हे गणित मी आपल्या शॉर्टमध्ये पण घेतलं होतं. शॉर्ट ट्रिक जे मी सांगतोय दररोज आपले 30 सेकंदाचे ते 1 मिनिटाचे शॉर्ट असतात, त्यात पण हे गणित घेतलं होतं. त्यात पण अशीच मेथड सांगितलेली आहे. ते पण तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कव्हर करायला लागलोय. तर बघा, तोटा जर x असेल तर नफा किती झाला, 3x. आपल्याला काय काढायचं आता, मूळची खरेदी किंमत. हे जे डिस्टन्स आहे 560 पासून ते CP पर्यंत, म्हणजेच खरेदी किंमत, ही मूळची खरेदी किंमत आहे. एवढं डिस्टन्स आहे x. आणि हे जे डिस्टन्स आहे 640 पासून CP पर्यंत ते आहे 3x. आता टोटल जर आपण बेरीज केली, इथून इथपर्यंत किती आहे x आणि इथून इथपर्यंत किती आहे 3x, दोन्हीची जर बेरीज केली तर एकूण डिस्टन्स किती आहे, एकूण अंतर किती आहे 4x, x अधिक 3x बरोबर. एकूण अंतर किती आहे 4x. आणि तुम्हाला मगाशी मी नंबर लाईन शिकवायचं, नंबर लाईन सांगायचं कारण काय होतं, जी संख्या रेषा सांगितली तुम्हाला मी 560 पासून 640 पर्यंत फरक कितीचा आहे, 560 पासून 640, 640 पासून जर 560 केलं, फरक कितीचा आहे, 80चा येणार आहे बरोबर. म्हणजे 560 नंतर 70, 80, 90, 600 असं करत करत 640 पर्यंत एकूण फरक कितीचा आहे, फरक आहे 80चा. म्हणजे बघा, डिस्टन्स आहे 4x आणि हा फरक आहे 80 युनिट. तर बघा, 4x ची व्हॅल्यू जर 80 असेल तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 80/4 म्हणजे 20 येणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे. तर 20 व्हॅल्यू आली तर आपल्याला काय करायचं, आता दोन प्रकार राहतात, दोन पद्धती राहतात उत्तर काढायचे. एक तर बघा, इथं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं 560 इथं दिलेलं आहे आणि इथं 640 दिलंय. तर इकडून इकडं डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅल्यू वाढत दिसायली बरोबर. डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅल्यू वाढलेली आहे. त्यामुळे काय करायचं, आपल्याला हे पाहिजे उत्तर, CP पाहिजे. आणि इथून इथपर्यंत अंतर किती आहे, x आहे. मग काय करायचं, 540 मध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू ऍड करा किंवा 640 पासून 560 पर्यंत व्हॅल्यू कमी झालेली आहे ना बरोबर. 640 मोठा आहे, 560 कमी आहे. इकडून इथपर्यंत व्हॅल्यू कमी झाली आहे पण आपल्याला उत्तर काढायचं आहे CPचं. मग 640 मधून 3x वजा करा. दोन मेथड सांगितले तुम्हाला मी, किंवा दोन पद्धती आहेत. एक तर 560 मध्ये x ची व्हॅल्यू ऍड करा किंवा 640 मधून 3x ची व्हॅल्यू वजा करा, उत्तर एकच येणार आहे. तर आपण काय करू आता, 560 अधिक जर x केलं, 560 अधिक x केलं तर किती येणार आहे, 560 अधिक 20 म्हणजे 580 आपलं उत्तर असणार आहे. जर एखाद्याला वाटलं मला असं नाही करायचं, मला इकडून जायचं आहे, तर काय करू शकतो, 640 मधून काय वजा करावं लागेल आपल्याला, 3x. x ची व्हॅल्यू जर 20 असेल तर 3x ची किती असणार आहे, 20 त्रिक 60. हे जरी केलं तर उत्तर काय येणार आहे, 580 येणार आहे बरोबर. दोन्ही साईडनं जरी केलं तरी 580 येणार आहे. तर बघा, TET पेपर 1 2024 ला आलेला प्रश्न आहे. मी परत सांगतोय, हे जे 6-7 प्रकार आहेत याच्यातूनच तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये परत एकदा रिपीट होणार आहे. त्यामुळं मन लावून बघा आणि याच प्रकारावर तुम्ही प्रॅक्टिस करा. TET पेपर 2 2024 ला विचारलेला प्रश्न, कालचा जर एक व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल पर्सेंटेजचा तर तो पाहून घ्या. हे जे एक्झाम्पल आहे ते कालच्या व्हिडिओवर आधारित आहे. इथं नफा पण माहीत नसू द्या, तोटा पण माहीत नसू द्या, फक्त तुम्हाला वाढ काय असते घट काय असते एवढं जरी माहीत असेल. मी काल तुम्हाला 3 मेथड सांगितल्यात पर्सेंटेजच्या, तर तेवढं जरी माहीत असेल तरी हे एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह होणार आहे. काय दिलेलं आहे, एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्याला 20% नफा झाला. सुरुवातीला काय झाले, 20% नफा झाले. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली आणि त्याला 20% तोटा झाला बरोबर. तर त्याला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं 20% नफा झाला आणि 20% तोटा झाला, तर डायरेक्ट 20 वजा 20 म्हणजे 0 करायचं नाही, असं नसतं ते बरोबर. काल तुम्हाला सांगितलं होतं मी, पहिली मेथड काय सांगितली होती, 100ची मेथड. 100 रुपये होते, पहिल्यांदा 20% नफा झाला. 20% नफा म्हणजे काय, 100चे 20% 20, 20% नफा म्हणजे अधिक 20 करायचं याच्यात, म्हणजे आले 120. आणि हे 120 रुपये त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यवसायात गुंतवलेत. आता याला काय झालंय, 20% तोटा झालाय. 20% तोटा झालाय म्हणजे वजा करावं लागणार आहे. तुम्हाला जर 20% म्हणजे किती माहित असेल, 20% म्हणजे 1/5 हे जर माहित असेल तर डायरेक्ट करू शकता. म्हणजे 120चे 1/5 किती येणार आहे, 24×5 = 20, म्हणजे वजा 24 करावं लागणार आहे आपल्याला. 120 रुपये जे होते त्यातून वजा 24 जर केलं तर किती येईल, 96 येईल का,
बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, त्या व्यक्तीकडे आधी 100 रुपये होते, आता त्याच्याकडे उरले 96 रुपये. किती रुपये कमी झाले? 4 रुपये कमी झाले. 100वरून 4 कमी झाले म्हणजे त्याला 4% काय झाला असणार आहे? तोटा झालाय. बरोबर, हे उत्तर नाही, 4% तोटा झालाय. समजलं? 100वरून 96 झाले. ही पहिली मेथड तुम्हाला सांगितली होती. त्याच्यानंतर दुसरी मेथड एक सांगितली होती तुम्हाला मी. दुसरी मेथड कुठली सांगितली होती? अपूर्णांकासाठी. समजा इथं जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिले 33.33% वाढ झाली आणि त्याच्यानंतर किंवा 33.33% नफा झाला आणि त्याच्यानंतर इथं दिलं 20%, त्याच्या जागी जर तुम्हाला दिलं समजा 16.66% तोटा झाला, तर आता तुम्ही 100 कसं काढणार? 100चं 133 कराल, त्याच्यानंतर 133चे 16.66% कसे काढणार? अवघड जाणार आहे. त्याच्यासाठी एकच मेथड सगळीकडे वापर होत नसतो. बरोबर, मेथड वेगवेगळ्या राहतात. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कुठली मेथड कुठं वापरायची. तर आपण दुसऱ्या मेथडचा वापर करू. आता समजा ती पहिली व्हॅल्यू x आहे, त्यानं काही एक जी रक्कम गुंतवलेली आहे ती 100 मानायची होती, ती पहिली मेथड होती. दुसऱ्या मेथडमध्ये आपण काय करू, त्याला x मानू. तर बघा 20% नफा झाला. 20% म्हणजे काय? 20% म्हणजे 1/5. 20% नफा होणे याचा अर्थ काय? जी गोष्ट 5 आहे ती 6 होणे. म्हणजे थोडक्यात ती गोष्ट 6/5 पट होणे. म्हणजे x जी किंमत आहे ती काय झाली? 6/5 झाली. 100 म्हणजे 100ची 120 झाली थोडक्यात. बरोबर, x ची 6/5 झाली. आता ही जी रक्कम आहे, ही रक्कम त्या व्यक्तीने काय केली? दुसऱ्या व्यवसायात गुंतवली आणि त्याला 20% तोटा झालाय. 20% म्हणजे 1/5 आणि 1/5 तोटा होणे याचा अर्थ काय? 5ची वस्तू 1 तोट्यानं म्हणजे 4ला विकणे, म्हणजे 4/5 होणे ती वस्तू. तर याला काय करावं लागेल? 4/5 न गुणावं लागेल. मग बघा x गुणुले 6×24, 24/25. ती वस्तू आधी 1 रुपयाची होती, त्या व्यक्तीकडे आधी 1 रुपये होते, त्याला नफा झाला, त्याच्यानंतर तोटा झाला, त्यावेळेस त्याची शेवटची रक्कम त्याकडे एवढी. आता तर बघा 25 होती, 25 झाली 24. 25 युनिट होती, त्याची झाली 24 युनिट. म्हणजे किती युनिट लॉस झाला त्याला? 1 युनिट. समजलं? 25 रुपयाची वस्तू त्यानं 24ला विकली म्हणजे त्याला 1 रुपया तोटा झाला. तो 1 लिहिला आपण इथं. बरोबर, किती रुपयावर तोटा झाला? तो 25 रुपयावर. बरोबर, 25 रुपयाचा हा पेन मी तुम्हाला 24 रुपयाला जर विकला तर मला 1 रुपया तोटा होणार. आणि किती रुपयावर तोटा होणार? तर ह्या 25 रुपयाच्या किमतीवर. बरोबर, 25 रुपयावर जर 1 रुपया तोटा झाला तर आपल्याला काय काढायचं आहे? 100वर शेकडा म्हणला असेल. बरोबर, पर्सेंटेज दिलं म्हणजे शेकडा. तर किती होणार आहे? 4. आणि 4 काय होणार आहे? तोटा होणार आहे. उत्तरात 4% नफा पण दिलेला असतं, तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. 25ची वस्तू 24 झाली याचा अर्थ तोटा झाला. तर बघा एवढेच एक्झाम्पल होते TET 2024 पर्यंतचे 7 एक्झाम्पल मी घेतलेत. तर तुम्हाला पेपरमध्ये याच्या व्यतिरिक्त नफा आणि तोट्याचं कुठलंच एक्झाम्पल भेटणार नाही. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युल्याचा कसलाच वापर केलेला नाही. फक्त तुम्हाला नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय एवढं बेसिक जरी माहीत असलं असतं तर आपण तुम्हाला मी एक वेगळी मेथड सांगितली, स्ट्रक्चर काढायची. बरोबर, कॉस्ट प्राईस ठेवायची, मध्ये तोटा असेल तर डावीकडं, नफा असेल तर उजवीकडे लिहून आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामुळं या मेथडचा तुम्ही वापर करू शकता आणि यावर आधारित वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. त्यानंतर बघा आजचा जो हा व्हिडिओ आहे याच्यावर आधारित मी टेस्ट बनवतो. 10 प्रश्नाची टेस्ट असणार आहे. ती आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपमध्ये मी अपलोड करतो पुढच्या 2 ते 3 तासात. कालचा जो व्हिडिओ होता पर्सेंटेज, त्याची टेस्ट मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत, पॅरलल लाईन्स किंवा कोण आणि कोणाचे प्रकार, ठीक आहे, त्यानंतर नंबर सिस्टीम, या सर्वांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण मला पुढचे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटते. बरोबर, आणि तुम्ही लाईक केलं तर कसं होतंय, दुसऱ्याच्या रेकमेंडेशनमध्ये, दुसऱ्याच्या पण फीडमध्ये हा व्हिडिओ जातो, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं तर मला मोटिवेशन भेटणार आहे की बाबा एवढे लोक बघायले, तर मी अजून व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.